नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खरंच खूपच छान असा असणार आहे. फायनली आता जानकी आणि ऋषिकेश यांना हक्काचं घर मिळणार आहे आणि ते आपल्या हक्काच्या घरामध्ये जाणार आहेत. तर हे कशा पद्धतीने शक्य होतं ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्याचबरोबर जानकीने बनवलेला फराळ हा रणदेवेंच्या घरी पोचणार आहे आणि तिथे ऐश्वर्याची मात्र वाट लागणार आहे, कारण ऐश्वर्याला एकही गोष्ट बनवता येत नाही आणि सुमित्राने मात्र सांगितलेलं आहे बाहेरून कुठूनही फराळ मागवायचा नाही. फराळ रणदेवेंच्या घरीच बनवला जातो. याआधी कधीही कोणीही बाहेरून फराळ मागवलेला नाही. ही गोष्ट इथे सुमित्रा ठणकावून सांगते आणि ऐश्वर्याची मात्र वाट लागलेली असते. तर हे सगळं कशा पद्धतीने होतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे ओवी त्याचबरोबर ऋषिकेश जानकी घर बघण्यासाठी आलेले असतात, कारण ऋषिकेशने ब्रोकरला ऑलरेडी सांगून ठेवलेलं असतं आणि म्हणून तर ते घर बघण्यासाठी तिथे आलेले असतात. आणि जेव्हा आता घर बघायचं असतं त्यावेळेस ऋषिकेश त्या ब्रोकरला म्हणू लागतो की तुम्ही मला काय सांगितलेलं होतं आणि तुम्ही हे कसलं घर दाखवताय, तुम्ही घराची साफसफाई करणार होतात ना. तेव्हा तो ब्रोकर म्हणतो की माणसं मिळाली नाहीत साफसफाई करायला आणि त्याचबरोबर दिवाळी आली ना, त्यामुळे ते भाडेकरी पण सोडून गेले असंच. हे ऐकल्यानंतर खरं तर ऋषिकेशला मात्र खूप राग आलेला असतो, त्याची खूप चिडचिड होत असते. तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही तुम्ही अशा पद्धतीनं वागायला नको होतं, म्हणून ऋषिकेशला राग आलेला असतो. ऋषिकेश मात्र भयानक चिडलेला असतो. परंतु आता तो ब्रोकर म्हणतो बघा काही दुसरा ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, मी तुम्हाला दुसरा कोणताही ऑप्शन देऊ शकत नाही असं ब्रोकर म्हणत असतो. तुम्ही बघा जर तुम्हाला नाही आवडलं हे घर तर आपण दुसरीकडे बघूया असं ब्रोकरने सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जानकी म्हणते ठीक आहे असू द्या आपण करूया असं जानकी सांगू लागते. आणि त्याचबरोबर जानकीचं असं म्हणणं असतं की काही काळजी करायची गरज नाही, आपण करूया सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया असं जानकी ऋषिकेशला सांगत असते आणि म्हणत असते की काहीही झालं तरी मला माहिती आहे की हे घर मी अगदी चांगल्या पद्धतीने लावू शकते आणि आपण आहोत ना, मला फक्त झाडू त्याचबरोबर एक सुपली बादली आणून द्या, आपण याला घर पण आणूया, हे घर आपल्या पद्धतीने आपण घडवूया असं जानकी ऋषिकेशला सांगू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता जानकी आणि ऋषिकेश कामाला लागतात, कारण घरामध्ये इतकी घाण असते त्याचा विचारही कोणी करू शकत नाही, कारण जे भाडेकरी असतात ते सोडून गेलेले असतात, त्यांनी घरामध्ये सगळा कचरा केलेला असतो आणि त्याचबरोबर पसाराही तेवढाच झालेला असतो. काही करून आता जानकीला हे सगळं साफसफाई करून दिवाळीच्या आधी आपल्याला घर लावायचं आहे असं ठरलेलं असतं, कारण वेळही खूप कमी असतो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सौमित्र हा नानांच्या रूममध्ये येतो. आल्या तो खिडकीचा पडदा उघडतो तेव्हा नानांच्या डोळ्यांना त्रास होऊ लागतो. तेव्हा सौमित्र म्हणतो उघडले का डोळे, नाही त्याचसाठी मी आलेलो आहे ना इथं, कारण मला आज तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की खरं काय आहे आणि खोटं काय आहे असं सौमित्र नानांना सांगू लागतो. आणि सौमित्र म्हणतो की बरोबर आहे, हे सगळं त्या जानकी वहिनीमुळंच झालेला, हे सगळं त्या जानकी वहिनीनंच केलं आहे ना, बरोबर आहे तुमचं, कारण तिला ना सवयच आहे तशी, त्यामुळंच तर हे सगळं होतं आहे असं तो बोलू लागतो. आणि त्याचबरोबर म्हणत असतो की काही झालं तरी जानकी वहिनीमुळंच हे सगळं झालेलं आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की जानकी वहिनी काय काय करू शकते ते. आणि मग सौमित्र जानकी आणि ऋषिकेशचा कुस्ती जिंकल्यानंतरचा जो व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये जानकी बोलत असते, कारण जानकीने 2 शब्द बोलावे असं सगळ्यांनी सांगितलेलं असतं आणि मग जानकी बोलायला सुरुवात करते. तर त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या समोर येत आहे ते म्हणजे जानकी सांगत आहे की नानांचा आणि आईंचा आशीर्वाद यामुळे आम्ही इथंपर्यंत पोहोचू शकलेलो आहे, अन्यथा ही गोष्ट खूपच अवघड होती असं जानकीने सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे सौमित्र म्हणू लागतो बघितलं ना, ज्या जानकी वहिनीचं तुम्ही नाव घेतलेलं आहे, जानकी वहिनीवरती आरोप केलेले होते, तुमच्या रूममध्ये साप तिने सोडलेला आहे, तुम्हाला जिन्यातून तिने ढकललेलं आहे, हे सगळं तुम्हीच बोलला ना. आणि मग हे आता जे बोललेलं आहात हे कशामुळे बोललात, तुम्ही जानकी वहिनीवर आरोप केले, तुम्ही जानकी वहिनीकडे बोट दाखवलं ना. आणि मग हे जानकी वहिनी तरीही विसरली नाही, तिनं मात्र तुमची पुण्याई तुमचे आशीर्वाद म्हणून सगळ्या गावाच्या समोर तुमचं कौतुक केलेलं आहे. मात्र तुम्ही काय केलं, आणि आईने तर कहर केला जानकी वहिनीला आणि दादाला घरातून बाहेर काढलं. हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं त्यांनी, तर त्या ऐश्वर्याच्या. ती ऐश्वर्या कशी आहे ते माहिती आहे ना आपल्याला, तरीही हे सगळं अशा पद्धतीनं झालेलं आहे.
हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सौमित्र म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला लक्षात आलेलं आहे की हे सगळ्या गोष्टी कशामुळं घडलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कोण घडवू शकतं हे मला चांगलंच माहिती आहे. नानांना तो जाब विचारत असतो, नानांना म्हणत असतो की मला कळलं पाहिजे की हे सगळं कुणी केलेलं आहे आणि हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून झालं आहे. नाना मात्र खूपच हायपर होऊ लागतात. नानांना कळत नसतं. नाना म्हणत असतात की नाही नाही सौमित्र, नाही सौमित्र असं म्हणत नाना हायपर होऊ लागलेले आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे सौमित्र नानांना विचारू लागलेला आहे, नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला नाना? नाना मग सौमित्राला म्हणत असतात की नाही. आणि नानांना आठवतं त्यांना इकडे ऐश्वर्याने धमकी दिलेली असते की जर तुम्ही माझ्यावर आरोप केला तर मी ओवीला संपून टाकेल, ओवीच्या जीवाला धोका आहे. म्हणून तर नानांनी जानकीवरती आरोप केलेला होता, जानकीकडे बोट दाखवलेलं होतं. आणि मग इकडे सौमित्र म्हणू लागतो की मी तुमचे डोळे उघडण्यासाठीच इथं आलेलो आहे. काही झालं तरी मला तुमचे डोळे उघडायचे आहेत, कारण मला चांगलंच माहिती आहे की तुमचं काय चुकलेलं आहे आणि तुमचं काय बरोबर आहे. या गोष्टी मला चांगल्याच माहिती आहेत असं सौमित्र बोललेलं असतो. इकडे नाना सौमित्राला म्हणू लागतात की देव्हारा देव्हारा, देवघर देवघर, कारण इकडे नानांना माहिती आहे की देवघरामध्ये अशी गोष्ट आहे, जोपर्यंत ते देवघर जानकी ऋषिकेशकडे पोहोचत नाही तोपर्यंत काही चांगलं होणार नाही. म्हणून नाना देवघर देवघर म्हणू लागतात. सौमित्र म्हणतो काय म्हणायचं तुम्हाला? घर. तेव्हा नाना म्हणतात की नाही देव देव, हात जोडून सांगू लागतात. त्यांना बोलता येत नसतं नीटसं, पण तेवढ्यावरून मात्र सौमित्राला कळलेलं असतं. आणि नाना माझ्याच टीममध्ये आहेत. तर सौमित्र नानांना म्हणू लागतो काळजी करू नका, म्हणजे पुरावे बदललेले आहेत, ही गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आलेली आहे. मी तुमच्याबरोबर आहे आणि देवघर जानकी वहिनीला द्यायचं आहे ना, चालेल, मी नक्की ते देवघर जानकी वहिनीपर्यंत पोहोचवेल असं नानांना तो सांगू लागतो. आणि आजच्याच लवकरात लवकर ते देवघर जानकी आणि ऋषिकेशकडे मिळालं पाहिजे, म्हणजे त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी चांगलं घडणार आहे, आनंदाचे क्षण येणार आहेत. नाना म्हणतात की त्या देवघरातली महत्त्वाची गोष्ट काही करून जानकी ऋषिकेशला मिळालीच पाहिजे. आणि नानांनी आता सौमित्राला सांगितलेलं आहे आणि सौमित्राने ठरवलेलं आहे की काही झालं तरी ते देवघर लवकरात लवकर ऋषिकेश आणि जानकीकडे नेऊन पोहोचतं करायचं आहे असं सौमित्राने ठरवलेलं आहे. इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघंही कामाला लागलेले आहेत आणि ओवीही त्यांच्या मदतीला आहे, कारण ओवीने स्वतःहून ऋषिकेशला सांगितलेलं होतं की बाबा काळजी करू नका, हे घर आपलं आहे आणि आता ते आपण आपल्या पद्धतीने लावूया आणि आपण साफसफाई करूया, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मग ओवीही साफसफाई करायला घेते, ऋषिकेशही साफसफाई करत असतो, जानकीही साफसफाई करत असते. मनापासून सगळेजण हे करत असतात. आणि त्याचबरोबर इकडे ऋषिकेश आणि जानकी एकमेकांच्या जवळ आलेले असतात, कारण खुर्चीवरून जानकीचा पाय घसरतो आणि त्यावेळेस तोल केलेला असतो, तेव्हा तिला सावरायला ऋषिकेश तिथं आलेला असतो आणि जानकी ही ऋषिकेशच्या मिठीत असते. तेव्हा ओवी म्हणजे आजीबाई ही जानकी केरू आणि ऋषिकेशला म्हणू लागते की बाबा आई काय चाललंय तुमचं, काम तर अजून बाकी आहे ना तसंच, असं म्हणत त्यांना ती थांबवत असते. इकडे सौमित्रकडे अवंतिका कॉफी घेऊन आलेली असते आणि म्हणत असते की हे घे सौमित्र. त्यावेळेस सौमित्र म्हणतो की छान झाले. तेव्हा इकडे अवंतिका म्हणते की जानकी वहिनींनी जशी शिकवली होती ना तशीच केलेली आहे, पण त्यांच्या हाताची चव मला कशी येणार आहे ना, तेवढी सुंदर कॉफी मी कशी बनवू शकणार आहे असं ती बोलत असते. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की अगं तसं काही नाही आहे, तुला पण येते ना बनवता, असं तो सांगू लागतो. तेव्हा अवंतिका म्हणत असते की काय झालं सौमित्र, आणि सौमित्र म्हणतो की चल बाहेर चल, असं म्हणत तो अवंतिकाला घेऊन बाहेर येऊ लागतो. इकडे बाहेर अंगणामध्ये उभी असते ती म्हणजे सुमित्रा, आणि सुमित्रा म्हणत असते की गुलाब काय झालंय, बागेचं काय असं झालंय, तुळस पूर्ण सुकलेली आहे, तिने मान टाकलेली आहे, बागेतली बाकीची झाडंसुद्धा तेच झालेली आहेत, हे सगळं कशामुळे झालेलं आहे, का प्रॉब्लेम येतोय असं झाडांच्या बाबतीत, असं ती विचारत असते. सगळी बाग सुकलेली आहे, ऊन जास्त पडतंय मान्य आहे मला, मग 2 टाईम पाणी दे ना, असं ती सांगत असते. परंतु सौमित्र तिथं आलेला असतो आणि सौमित्र म्हणत असतो या तुळशीला रोज मायेने प्रेमाने जी पाणी घालणारी आहे तीच नाही आहे ना इथे, त्यामुळं हे कसं शक्य आहे की ही तुळस अशी सुकणारच आहे आपण कितीही पाणी घातलं तरीही, असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सुमित्रा शांतच राहते. तर सौमित्र म्हणत असतो की जानकी वहिनी रोज प्रेमाने त्या तुळशीला पाणी घालायची, या तुळशीसाठी सर्व काही करायची, पण तीच इथं नाही ना,
मग कसं शक्य आहे असं तो बोलत असतो आणि त्यानंतर सुमित्रा मात्र शांतच असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सौमित्र म्हणत असतो की तिला मानाने पुन्हा घरी आणा म्हणजे हे सगळं व्यवस्थित होईल असं सौमित्रचं म्हणणं असतं. परंतु सुमित्रा मात्र हट्टाला पेटलेली असते. ती म्हणत असते आम्ही काय वेगळं केलेलं आहे, नानांनी जे सांगितलेलं आहे तेच मी केलेलं आहे असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा सौमित्र म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अवंतिका तिथं असते. अवंतिका म्हणते की गुलाबदादा एक कापड ओलं करायचं आणि ते कापड जे आहे ना ते तुळशीच्या मुळाशी ठेवायचं म्हणजे काय होणार माहिती आहे का, तुळस आहे ना ती सुकणार नाही असं तिनं सांगत असते. आणि मग गुलाबला म्हणते चला आपण कापड आणूया असं म्हणत ती गुलाबला घेऊन जाते. आणि इकडे सौमित्र बोलू लागतो. सौमित्र म्हणत असतो की आई एक गोष्ट विसरलीस ग तू. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते काय झालं, अगं तो देवारा आहे ना तो ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला दिला पाहिजे. नानाने तो देवारा त्यांच्या नावावर केलेला आहे ना. तेव्हा सुमित्रा म्हणू लागते नाही सौमित्र, नाही, अजिबात नाही, तो देवारा आपला आहे आणि तो अजिबात द्यायचा नाही. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा इकडे सौमित्र म्हणत असतो तुम्ही तर सगळ्या गोष्टी मृत्यूपत्रात ज्या पद्धतीने होत्या त्याच पद्धतीने केलेल्या आहेत ना, मग प्रॉब्लेम काय आहे असं तो बोलत असतो. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं ओवी, जानकी, ऋषिकेश तिघही मिळून खूप छान अशी घराची साफसफाई करत आहेत, घर सजवत आहेत. आणि त्याचबरोबर ओवी मात्र एका पेपरवरती पेंटिंग करत आहे. त्याच्यावरती ते रणदिवे परिवार असं लिहित आहे म्हणजे नेमप्लेट तयार करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा जानकी ऋषिकेशकडे येते. दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात. आता बिचारे थकलेले असतात कारण दिवसभर त्यांनी काम केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे जानकी ऋषिकेश पाहतात तर ओवीची तिथे उडी मारून ती नेमप्लेट लावण्यासाठी तिथे सगळा गोंधळ सुरू असतो. मग जानकी आणि ऋषिकेश दोघंही तिथे जातात. त्यांच्या लक्षात येतं की ओवीला आता आपली गरज आहे म्हणून ते ओवीच्या जवळ गेलेले असतात. आणि ओवी मात्र उड्या मारत असते. ऋषिकेश ओवीला उचलून घेतो आणि ती नेमप्लेट त्यांच्या घरावरती लागते. त्याच्यावरती लिहिलेलं असतं रणदिवे परिवार. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जानकी आणि ऋषिकेशने एवढी सुंदर अशी गोष्ट केलेली आहे कारण आज त्यांचं घर लागलेलं आहे. मनापासून त्यांनी त्या घरासाठी सर्व काही केलेलं होतं आणि आज ते त्यांचं घर पुन्हा नव्याने उभारी घेत आहे. आणि इकडे जानकी आणि ऋषिकेश नेमप्लेट लावतात. इकडे सौमित्रने आता अजिबात ऐकलेलं नसतं सुमित्राचं आणि तो देवघरात पोचलेला असतो. कारण तू तर म्हणतेस ना हे सगळं नानांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने घडत आहे, मग हे सगळं नाना सांगत आहेत ना त्याच पद्धतीने घडत आहे. काहीही झालं तरी आता देवघर हे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच्या नावावर आहे ना, तर देवघर हे त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे नानांनी सांगितलेलं आहे तसंच होणार आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही सौमित्र, नाही, अजिबात नाही, मी हे देवघर जे आहे ना ते त्यांना देऊ देणार नाही. तू तुला न्यायचं असेल तर देवघर नाही, पण इथले देव मात्र दिले जाणार नाहीत. हे सगळं चालू असतं. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सौमित्र म्हणत असतो की अगं आई असं काय करतेस, ठीक आहे तुझे देव घे काढून, मी देवघर मात्र पोस्ट करणार आहे, मला नानांनी सांगितलेलं आहे. हे सगळं चालू असतं. आणि मग सौमित्र ते देवघर तिथून उचलू लागतो. देवघरातली देव आहे ते काढून ठेवत असतो. सुमित्रा म्हणत असते की ही अन्नपूर्णा, ही रणदिव्यांची आहे, ही दुसरं कोणाचीच नाही. त्याचबरोबर हा बाळकृष्ण मी माझ्या माहेरून येताना आणलेला आहे. हे सगळं ती बोलत असते. त्याचबरोबर हे प्रभुराम हे आपल्या घराचं रक्षण करतात असं बोलणं चालू असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आजी मात्र आलेली असते. ती म्हणजे ऐश्वर्याकडे. ती बोलत असते पण ऐश्वर्या कानात हेडफोन घालून गाणी ऐकण्यामध्ये तिथे मजा घेत असते. तेव्हा आजी तिच्या कानातले हेडफोन वडून काढते आणि म्हणते की तो सौमित्र एक एक करून घरातली प्रत्येक गोष्ट घराच्या बाहेर नेऊ लागलेला आहे आणि तू बस अशीच बघत बस म्हणजे होईल सगळं. हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जो ऐश्वर्या म्हणते शक्यच नाही, तो देवघर देतोय ना, देऊ द्या ना, असं पण तो जुना देवार आहे, करायचं काय आहे त्याचं आपल्याला, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या म्हणते की म्हणजे तेव्हा आजी सांगू लागते की त्यांनी नवीन घर घेतलंय म्हणे. नाही, तेव्हा ऐश्वर्या म्हणते त्या 1,00,000 रुपयांचं, भिकारी ते भिकारीच राहणार आहेत, ते 1,00,000 रुपयात काय होणार आहे असं त्यांचं. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या म्हणते त्यांच्या घरावरती माझा काळा हात असणारच आहे, त्यांना मी सुखाने जगू देणार नाही. इकडे जानकी, ऋषिकेश आणि ओवी आता पुन्हा घरात आलेले आहेत आणि ते पाहत आहेत. तेव्हा जानकी म्हणते घर खूप छान लागलंय ना, पण
पण एका गोष्टीची कमी आहे. ऋषिकेश म्हणतो काय झालं? तेव्हा सांगू लागतो की देवारा आपल्या घरात नाही. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की देवारा नाही. आणि हे म्हणून जानकीला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा तिथे सौमित्र आणि अवंतिका येतात आणि म्हणतात, जानकी वहिनी हा घे देवारा घेऊन आलेलो आहे, असं तो म्हणत आहे. आणि तो देवारा व अवंतिका आणि सौमित्र दोघंही घेऊन आलेले आहेत. आणि मग तो देवारा जानकी आणि ऋषिकेशला देत आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, कोणाला विचारून आणलंयस हा देवारा? तेव्हा सौमित्र सांगतो की हो, नानांनीच द्यायला सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मात्र ऋषिकेश तो देवारा स्वीकारतो, कारण ऋषिकेशला राग आलेला असतो. असं का केलेलं आहे या गोष्टींचा जाब त्याला नानांना विचारायचा असतो, म्हणून तो स्वीकारत नसतो. पण फायनली देवारा हा घरात आलेला असतो. आणि इकडे सौमित्र आणि अवंतिका म्हणतात की ओवी नेमप्लेट खूप छान लागलेली आहे आणि घरी खरंच खूप सुंदर लावलेलं आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जानकी आणि ऋषिकेश दोघंही मिळून आता फराळ बनवू लागलेले आहेत. जानकी चकल्या बनवत आहे, तेव्हा ऋषिकेश तिला मदत करत आहे. हे सगळं मनापासून ते करत असतात. खूप सुंदर अशा चकल्या बनवलेल्या असतात. आणि त्याचबरोबर जानकीची केसांची बड तिच्या डोळ्यांवर येत असते. तेव्हा ऋषिकेश स्वतःच्या हाताने ती मागे सरकवत असतो. आणि दोघंही अगदी खूप आनंदाने सुखाने संसार करू लागलेले असतात. कारण ऋषिकेशने ठरवलेलं असतं की रणदिव्यांच्या घरामध्ये जशी ओवीची दिवाळी व्हायची तशीच दिवाळी आत्ताही होणार आहे. आणि त्याच पद्धतीने त्याने सगळी तयारी केलेली असते आणि ओवीही तेवढीच खुश झालेली असते. इकडे आता रणदिव्यांच्या घरी पण फराळ बनवायची तयारी सुरू झालेली असते. आणि ऐश्वर्याला मात्र काहीही बनवता येत नसतं. ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते की आपण बाहेरून ऑर्डर करूया. सुमित्रा म्हणते की आजपर्यंत रणदिव्यांच्या घरामध्ये बाहेरून फराळ कधीही आलेला नाही, त्यामुळं आताही तो बाहेरून येणार नाही, असं ती सांगत असते. इकडे जानकीने सर्व फराळ बनवलेला आहे आणि गुलाबला बोलवून घेतलेला आहे आणि गुलाबला तो फराळ ती देत आहे. तेव्हा गुलाब म्हणतो, जानकी वहिनी तुमच्या हातचा फराळ म्हणजे सगळेजण खुशच होणार आहेत. जानकी म्हणते की मी हा फराळ दिला हे कोणालाही सांगायचं नाही. गुलाब म्हणतो ठीक आहे. म्हणजे जानकीने आता घरी दिवाळीचा फराळ पाठवलेला आहे, कारण ऐश्वर्याकडून तर काही जमलेलं नाही. आणि मग सगळेजण फराळ खात असतात. तेव्हा सुमित्रा शंकरपाळी खाते, ऐश्वर्या त्याचबरोबर सारंग चकली खात असतात. आजीही खुश झालेली असते. सारंग म्हणतो एक नंबर झालेत चकल्या, एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. आजीही खुश झालेली असते. आणि मग गुलाबकडे सगळेजण पाहत असतात. तेव्हा सौमित्र म्हणतो की जानकी वहिनीने पाठवला ना फराळ. आणि इकडे सारंग म्हणत असतो की जानकी वहिनी जशा चकल्या बनवायची ना तशाच चकल्या आहेत. सौमित्रही खुश होऊन त्या चकल्या खात असतो. सगळेजण पाहूच लागलेले असतात. आणि घरामध्ये जानकी जरी नसली तरी जानकीच्या आठवणी मात्र तशाच ताज्या आहेत. तर आता ऐश्वर्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं आहे, कारण ऐश्वर्याने पण चकली खायला घेतलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.